नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 4 मोठे मोठे लिंबू घेतलेले आहेत, छान असे पिवळसर झालेले घेतलेले आहेत। ते आपण पहिल्यांदा त्याच्या फोडी करून त्यातल्या बिया सेपरेट करून घेऊया। मग त्याला मीठ लावून आपण 1-2 दिवस काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। लिंबाच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत, त्यातल्या बिया मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून 2 दिवस असंच मुरण्यासाठी ठेवून देणार आहे। लिंबाच्या फोडीमध्ये असं मी मीठ घातलेलं आहे, ते आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये। आणि मग आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। छान असं चोळून घेतलेलं आहे मी या ठिकाणी काचेच्या बरणीमध्ये या फोडी घालून घेणार आहे। मग आपण याला झाकण लावून ठेवून देणार आहे। 2 दिवस मीठ लावून ठेवलेल्या फोडी आपण लिंबाच्या बरणीमधून काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे मी। या ठिकाणी मी अर्धी वाटी तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे। पाव वाटी लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व ह्या लिंबाच्या फोडींना चोळून घेणार आहे। आणि मग पुन्हा आपण हे बरणीमध्ये भरून मिक्स करून ठेवून देणार आहे मुरण्यासाठी। 1-8 दिवस लागतात हे मसाला सगळा त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपलं लोणचं तयार होण्यासाठी। तुम्हाला जर खूप म्हणजे लवकरच खायचं असेल तर तुम्ही याला थोडंसं उन्हामध्ये पण ठेवू शकता, पण मी असंच याला सावलीमध्ये बरणीमध्ये भरून मिक्स करून ठेवून देणार आहे। याच्यामध्ये आपण थोड्याशा लवंग पण घालू शकतो, पण जर उपासाला तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालू शकते। आता हा मसाला आपल्या लिंबांना छान चोळून झालेला आहे। कसं जबरदस्त दिसत आहे बघा। मुरल्यानंतर तर हे खूप छान लागतं टेस्टला। तेलामध्ये थोडासा आपण हिंग पण घालू शकतो, तुम्हाला जर उपासासाठी नसेल वापरायचं हे लोणचं तर। सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि मग उरलेलं तेल वरतून घालून देणार आहे। हे लोणचं मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे। आता आपण याला 1-4 दिवस असंच मुरण्यासाठी ठेवून देणार आहे। जेवढं जबरदस्त हे दिसतं ना, तेवढंच चवीला पण लागतं जबरदस्त। तुम्ही नक्की बनवून बघा। आपण आता याला मुरल्यानंतर पुन्हा एकदा बघणार आहोत। लिंबाचं लोणचं आपलं मुरून छान तयार झालेलं आहे खाण्यासाठी। आता ते एकदम रेडी आहे, तर तुम्ही बघू शकता। आपण मसाले भातासोबत किंवा जिरा राईस पराठ्यासोबत खाऊ शकतो, दाल खिचडीसोबत पण खाऊ शकतो। हे एकदम छान मुरून तयार झालेलं आहे लोणचं, तुम्ही बघू शकता। तेव्हा तुम्ही बनवून बघा। टेस्टी आंबट गोड असं हे लिंबाचं लोणचं। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।